नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम खतरनाक आणि एकदम नाद पद्धतीने झालेला आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, काही नागपंचमीनिमित्त आपण डिझाईन बनवलेली आहे। एकदम कडक आणि एकदम खतरनाकरित्या डिझाईन बनलेली आहे। तर अशा पद्धतीची डिझाईन आहे ती तुम्हाला PL फाईल दिलेली आहे। PL फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड टाकून तुम्ही तुमची जी PL फाईल आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता आणि काही अशा पद्धतीचा बॅनर तुम्ही सुद्धा क्रिएट करू शकता, तेही तुमच्या मोबाईलमध्ये। आता विषय राहिला ते म्हणजे बनवायची कशी, तर मी सांगतो। पिक्सेल लॅबमध्ये पिक्सेल लॅब हे ॲप ओपन करून घ्यायचे, प्ले स्टोअरवर भेटून जाईल। त्यानंतर आता मी जे काही बॅकग्राऊंड दिलेलं आहे त्यासाठी तुम्हाला 4थ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथून एक कुठला पण नॉर्मली एक कलर घ्यायचा। त्याच्यानंतर 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचं। बघू शकता मी ज्या ऑप्शनवर क्लिक करेन त्या ऑप्शनवर निळं होऊन जाईल, बघू शकता खाली। त्यानंतर मी गॅलरीत जातो। गॅलरीत गेल्याच्यानंतर मी जे काही बॅकग्राऊंड तुम्हाला दिलेलं आहे त्याला इथं राईट करतो आणि घेतो। त्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन या बॅनरची लेंथ आहे ती फुल वाढवून घेतो। हा जो बॅनर आहे तो प्रॉपरलीरित्या सेट होऊन जाईल। त्यानंतर परत एकदा तुम्हाला गॅलरीत जायचं आहे। गॅलरीत गेल्याच्यानंतर आपण जे नागोबा दिलेले आहेत, म्हणजे महादेवाची पिंड आणि त्यावरती जो नागोबा आहे, जो अशा पद्धतीचा फोटो दिलेला आहे तो तुम्हाला इथं घ्यायचा आहे। राईटवर क्लिक करायचं आहे। याला पण रिलेटिव्ह साईजवर जाऊन याची साईजची ती फुल करायची आणि त्यानंतर लेअरमध्ये जाऊन लॉक टाकून घ्यायचं आहे, नाहीतर इकडं तिकडं निसटून जातील नागोबा। त्यासाठी लॉक टाकल्याच्यानंतर राईटवर क्लिक करायचे। आता परत तुम्हाला एकदा गॅलरीत जायचं आहे आणि आपण शुभेच्छुकची जी पट्टी दिलेली आहे ती पट्टी तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची। काय अशा पद्धतीने एकदम नवीन पद्धतीने मी पट्टी दिलेली आहे, तिला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायचं आहे। आता तो राहिला म्हणजे याला पण लॉक टाकून घ्यायचं आहे। लॉक सर्व याला टाकायचं आहे, लेअर टाकली म्हणजे लॉक टाकून घ्यायचं। त्यानंतर आता परत गॅलरीत जातो मी। गॅलरीत गेल्याच्यानंतर आता जे आपलं नागपंचमीनिमित्त ते जे ट्रेक्स आहे ते इथं घेतो आणि रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याला पण फुल करून घेतो। परत एकदा गॅलरीवर जातो, राईटवर क्लिक करतो, रिलेटिव्ह साईज फुल। सोपं आहे एकदम, हवं तितकं अवघड नाही आहे। जर तुम्ही बनवायला सुरुवात केली तर एकदम सोपं आहे, त्यात काही एवढं अवघड नाही किंवा काही नाही। त्यानंतर परत गॅलरीवर जातो। आपले जे शुभेच्छुकचा जो फोटो आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला। घेतल्याच्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याला पण फुल करून घ्यायचं आहे। मी रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन यासाठी फुल करतो आहे कारण ही डिझाईन बनवलेली आहे ती मी अगोदर बनवलेली आहे। त्यानंतर मी हिला PNGमध्ये सेव्ह केलं आणि आता तुम्हाला मी बनवून दाखवतो आहे, त्यासाठी मी रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन सेव्ह करतो आहे। जर तुम्हाला बनवायचं असेल तर थोडीफार ॲडजस्टमेंट करावं लागणार, तर बनणार। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता, तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने बनवा। मला जसं योग्य वाटेल मी जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे। आता तुम्हाला जे योग्य वाटेल याला पण मी रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन सेव्ह करून घेतो। बघू शकता नाव जे आहे ते प्रॉपरलीरित्या ओके सेट झालेलं आहे। त्यानंतर आता तुम्हाला याच्यात असं काहीतरी वाटतं आहे, जो आपण क्लायंटचा जो फोटो घेतलेला आहे त्या फोटोचं जे मी कलर आहे ते ब्लॅक केलेला आहे, तो उठून दिसत नाही। त्यासाठी मी काय करतो, एक मी गोल पिवळ्या रंगाचं हे दिलेलं आहे तुम्हाला PNG, ती इथं घ्यायची। घेतल्याच्यानंतर याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचे आणि लेअरवर जाऊन याला त्या फोटोच्या मागच्या साईडला नेऊन टाकायचे। आता जो फोटोला लुक आलेला आहे तो एकदम खतरनाक पद्धतीचा चालला आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता जे आहे
ती आपल्याला लास्ट PNG ॲड करायची. त्यासाठी तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे. हे न्यू टेक्स्ट जेवढे आगाऊचं झालेलं आहे त्या आगाऊचं आधी काढून टाकायचं. बिनाकामाच्या वस्तू इथून डिलीट मारून टाकायच्या. जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ठेवायचं. एक राहिलं. त्यानंतर आता परत गॅलरीत जाऊन आपला जे मी टेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला एक स्टेटस दिलेला आहे म्हणजे ते घ्यायचं आहे. आता जे मी टेक्स्ट दिलेलं आहे ते इथं तुम्हाला घ्यायचं आहे. तर तो काय अशा पद्धतीने आहे. त्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची पण लेंथ जी आहे ती फुल करून टाकायची. फुल करून टाकल्याच्यानंतर आता काय करायचं तुम्हाला न्यू टेक्स्ट जे आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे. आणि मी एक अशी तुम्हाला खतरनाक PNG दिलेली आहे जाळ पद्धतीने. म्हणजे ही डिझाईन जेवढी बनवली आपण या सर्व डिझाईनला ही एक PNG एकदम कडक इफेक्ट किंवा एकदम कडक लूक देऊ शकते असं म्हणू शकता तुम्ही. त्यासाठी मी ती PNG घेतो. ही काय PNG आहे आपली जी डिझाईनला आपल्या एकदम कडक लूक देते. त्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची पण लेंथ फुल वाढवून घेतो आणि याला जे आहे ते एकदम बॅकग्राऊंडच्या वरती आणून सोडतो आणि लॉक टाकून घेतो. आता सर्व डिझाईनला मी लॉक टाकून घेतलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो की डिझाईन कशा पद्धतीने झालेली आहे. बघू शकता काय अशा पद्धतीने आपली डिझाईन आहे ती झालेली आहे. आता तुम्हाला सेव्ह करायचे तर ते कशा पद्धतीने शेअरवर क्लिक करायचे. शेअरवर क्लिक केल्याच्यानंतर खाली करायचे अल्ट्रा, वर करायचे PNG आणि शेअरवर क्लिक करायचे. तर चला मित्रांनो, भेटूया अशा एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. तर चला भेटूया अशा एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर.